नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत परत एकदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीमधील एएनएम जेएनएमची पदे भरून घेतली जाणार आहेत। त्यासोबतच वैद्यकीय अधिकारी, पूर्ण वेळ, अर्ध वेळ अशा प्रकारची पदेही भरून घेतली जाणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदाबद्दलची सविस्तर माहिती जी असणार आहे ती व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा इथे नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जी जाहिरात असणार आहे ही तुमची सर्व पदभरती कंत्राटी पद्धतीने ते केली जाणार आहे आणि याच्यामध्ये स्टाफ नर्स, एएनएम, जेएनएम अशा पदांसाठी तुम्हाला इथे पदभरती पाहायला भेटणार आहे। तर चला आता पदे व्यवस्थितपणे आता पाहून घेऊ। तर बघा इथे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ असेल, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, तरी या पदाबद्दलची माहिती आपण पाहणार नाही। तर चला बघू आपण स्टाफ नर्सची पदेही पाहून घेणार आहोत। तर बघा याच्यामधील जे स्टाफ नर्सचं पद आहे ते स्त्रीसाठी असणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता लागेल ते 12वी उत्तीर्ण तुम्हाला लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला जनरल नर्सिंग, मिडवायफरी डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग कोर्स उत्तीर्ण तुम्हाला इथे लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र काउन्सिलचे नोंदणी इथे कंपल्सरी असणार आहे। या पदासाठी तुम्हाला इथे एकूण 6 जागा पाहण्यासाठी भेटून जाणार आहेत। त्याच्यामध्ये इतर मागासवर्गासाठी 2 आहेत, 600 माप्रसाठी 3 आहेत, आदूसाठी 1 जागा, अशा एकूण 6 जागा तुम्हाला या स्त्री स्टाफ नर्स या पदाच्या पाहण्यासाठी भेटून जातील। वयोमर्यादा यासाठी तुम्हाला 38 वर्ष राखीव आणि खुल्यासाठी 38 वर्ष आणि राखीवसाठी 43 वर्ष अशी वयोमर्यादा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल आणि या पदासाठी 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला इथे दरमहा दिलं जाणार आहे। याच्यामधलं दुसरं जे पद आहे स्टाफ नर्स पुरुषसाठी असणार आहे। शैक्षणिक अर्हता तुम्हाला ही सेमच इथे लागणार आहे दोन्ही पदासाठी, फिमेल आणि मेल या दोन्ही पदासाठी। आणि याच्यासाठी पुरुष पदासाठी 1 जागा रिक्त असणार आहे आणि ती असणार आहे विजा या पदासाठी तुम्हाला 1 जागा ही पाहण्यासाठी भेटणार आहे आणि आपण पदासाठी पगार तोच असणार आहे 20,000 रुपये दरमहा ते पगार या पदासाठी पण तुम्हाला असणार आहे। त्याच्यानंतरचं पद आहे एएनएमचं हे पद असणार आहे आणि या पदासाठी बघा 10वी पासवर तुम्हाला एएनएम कोर्स इथे कंपल्सरी लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे इथे नोंदणी पण कंपल्सरी असणार आहे। या पदाच्या एकूण 10 जागा इथे भरल्या जात आहेत आणि कॅटेगरी वाईज क साठी 2 जागा आहेत, 600 माप्रसाठी 6 जागा आहेत आणि आदूकसाठी 2, अशा एकूण 6 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जातील। खुल्या वर्गासाठी 38 वर्ष वयोमर्यादा तुम्हाला इथे राहणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष ही एज लिमिट तुम्हाला इथे असणार आहे आणि या पदासाठी 18,000 रुपये एवढं पगार दरमहा इथे दिलं जाणार आहे, अशा प्रकारची असणार आहे। त्याच्यानंतरचं पद आहे बघा औषध निर्माताचं हे पद असणार आहे। या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता 12वी, त्या 12वी नंतर डी फार्म किंवा बी फार्म पदवीधर तुम्हाला इथे असावं लागणार आहे आणि यासोबत तुम्हाला इथे नोंदणी कंपल्सरी लागणार आहे या पदासाठी पण। एकूण याच्यासाठी 3 जागा या रिक्त असणार आहेत, 600 माप्रसाठी 2 आहेत आणि आदूसाठी 1, अशा 3 जागा तुम्हाला या औषध निर्माता पदासाठी असणार आहेत। खुल्या वर्गासाठी 38 वर्ष ही एज लिमिट असेल आणि राखीव उमेदवारासाठी 43 वर्ष असणार आहे आणि शेवटी 17,000 रुपये या पदासाठी तुम्हाला दरमहा पगार इथे दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारची पदे तुम्हाला इथे भरून घेतली जाणार आहेत आणि बाकीची या पदाबद्दलची सर्व माहिती असणार तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती पाहायसाठी भेटणार आहे। तर nmmc.government.in या वेबसाईटवर सर्व माहिती तुम्हाला इथे खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे, तर या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अजून काही महत्त्वाच्या याच्यामध्ये अटी असणार ते आपण तुम्हाला ते व्यवस्थितपणे पाहून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला संगणक असेल तर MSc प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा इथे पुरावा नमूद करायचा आहे। त्यासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अशा सर्व गोष्टी तुम्हाला इथे जोडायच्या आहेत। त्याच्यानंतर आता बघ इथे महत्त्वाची गोष्ट आहे, अर्ज सादर करण्याचा पत्ता जो असणार तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। तर याच्यासाठी पत्ता असणार आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, से 15A, किल्ले गावठाणजवळ,
CBD बेलापूर नवी मुंबई 400614 या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे भरावा लागणार आहे. आणि अर्ज करण्यासाठी तारीख असणार आहे 26/8 पासून म्हणजे 26 ऑगस्ट पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला इथे काही महत्त्वाची कागदपत्रे पण इथे जोडायचे ती कोणती असणार आहेत. तर बघा त्याच्यामध्ये वयाचा पुरावा असणार आहे, जो की 10वी गुणपत्रक असेल तर तुमच्या इथे चालून जाईल. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र इथे तुम्हाला जोडायचे आहेत. काउन्सिलचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ॲज पर ॲप्लिकेबल तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करता त्यासोबत तुम्हाला तो रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे. शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये काम केल्याचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा कामाचा अनुभव तुम्हाला इथे जोडायचा आहे. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र हे कंपल्सरी असणार आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डेमोसाईल सर्टिफिकेट पण इथे लागणार आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सध्याचा फोटो म्हणजे रिसेंटचा फोटो तुम्हाला इथे पासपोर्ट साईज लागणार आहे. अर्जदार विहित असल्यास नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावात बदल असल्यास राजपत्र गॅझेटचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे जोडायचं आहे. आता हे कुठं भेटणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणारच आहे. ते कशा प्रकारे असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. शेवटी फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र हे 2 कागदपत्रे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर बघा शेवटी अर्जाचा नमुना तुम्हाला अशा प्रकारे असणार आहे. या PDF ची लिंक जी असेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला पुरवली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा अशा प्रकारचा अर्जाचा नमुना आहे. तुम्हाला इथे तुमचं नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते इथे पदाचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे. बाकीची सर्व माहिती तुम्हाला इथे व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता बघा इथे प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हा तुम्हाला नमुना इथे असणार आहे. तर हा नमुना तुम्हाला व्यवस्थितपणे इथे भरायचा आहे. तुमचं नाव, तुम्हाला किती मुले आहेत, कुठे राहतात, तुम्हाला आज किती मुले आहेत, हे सर्व गोष्टी इथे भरायच्या आहेत. त्यानंतर तुमचं इथे ठिकाण कुठले आहात तुम्ही, दिनांक, तुमचं नाव टाकून इथे तुमची स्वाक्षरी करायची आहे. अशा प्रकारे हा भरायचा आहे. आणि शेवटी फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हमीपत्र पण तुम्हाला इथे जोडायचं आहे. तर ही माहिती व्यवस्थितपणे भरून तुम्हाला इथे तुमचं नाव टाकून सही करायची आहे तुम्हाला इथे. आणि शेवटी हा अर्ज इथे व्यवस्थितपणे होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला हा अर्ज इथे ऑफलाईन पद्धतीने सबमिट करता येणार आहे. तर बघा त्यासाठी तारीख असणार तुम्हाला 11/9 ही शेवटची तारीख तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथे असणार आहे. तर या तारखेच्या आतच तुम्हाला हा अर्ज इथे करावा लागणार आहे. तर हा अर्ज करण्यासाठी पत्ता असणार आहे. तर या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती होती बघा इथे. तर ही सर्व माहिती आपण इथे पाहून घेतली आहे. जर व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्यायचा आहे. तर आपण महत्त्वाची सर्व माहिती ते व्यवस्थितपणे पाहून घेतलेली आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि बेल लावलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिरातीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.